Hello students, today we are going to discuss the rDNA technology, recombinant DNA technology. In this chapter, biotechnology. So, first of all, see the diagram. In before lecture, we have seen this diagram. Again, I am going to explain this diagram first and we will see one by one the steps and the mechanisms on the procedure of this rDNA technology, how this rDNA technology is conducted, how the process is going on, what is exactly the procedure in case of the rDNA technology. So here you can see this is the human cell. आपण एक्झाम्पल आतापर्यंत बघितलं आहे की rDNA टेक्नॉलॉजी ही एक मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे इन द जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये अतिशय मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणून कन्सिडर केल्या जातं रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. तर यासाठी तुम्हाला मी म्हटलं होतं की एक जेनोमिक ब्रांच पण आलेली आहे ज्याच्यामध्ये जिनोम ह्युमन जिनोम हा पूर्णपणे याच्यामध्ये जिनोमची अरेंजमेंट केलेली आहे आणि ह्युमन जिनोमच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा जीन हा सिलेक्ट करून त्यानुसार तुम्हाला प्रॉडक्ट मिळवायचं आहे हे सगळं पॉसिबल झालेलं आहे बिकॉज ऑफ द ह्युमन जिनोम कन्सेप्ट. हा एक मोठा कन्सेप्ट राहिलेला आहे, त्याच्यावर आपण पुढे चॅप्टरमध्ये येणारच आहे. व्हॉट इज द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हा अतिशय मोठा प्रोजेक्ट हाती घेतला आणि त्याच्यातून जिनोमिक ही ब्रांच पुढे आलेली आहे आणि त्याचा फायदा हा असा आहे की जो जीन आपल्याला आवश्यक आहे तो जीन आपण सिलेक्ट करून त्यानुसार जीन लायब्ररी बनवू शकतो, डीएनए लायब्ररी बनवू शकतो आणि आवश्यकतेनुसार इंडस्ट्रीयल लेव्हलला त्याचं प्रोडक्शन करू शकतो. तर हा एक खूप मोठा बेनिफिट आपल्याला आज मिळालेला आहे. तर rDNA टेक्नॉलॉजी एक्झॅक्टली कशा पद्धतीने होते, अतिशय सिम्पलर मेथड आहे. अतिशय सिंपल मेथड आपण पाहूया की rDNA टेक्नॉलॉजी. तर याच्यामध्ये आता एक्झाम्पल आपण इन्सुलिनचं घेणार आहे कारण इन्सुलिन तुम्हाला माहिती आहे हा जो इन्सुलिन हार्मोन आहे हा इन्सुलिन हार्मोन कोण सिक्रेट करतं, पॅनक्रियाज मधल्या जो आयलेट ऑफ लँगरहॅन्स हा जो एंडोक्राइन पार्ट आहे, आयलेट ऑफ लँगरहॅन्स हा जो एंडोक्राइन पार्ट आहे त्याच्या बीटा सेल्स हा हार्मोन सिक्रेट करतो इन्सुलिन. हा एंडोक्राइन सेक्शन असल्यामुळे पिट्युटरीच्या अंडर आहे. हे आपण अगोदरच्या चॅप्टर मध्ये शिकलेलं आहात हार्मोनल कोऑर्डिनेशन मध्ये. ओके, त्यामुळे बीटा सेल जे आहे ते इन्सुलिन सिक्रेट करते. इन्सुलिनचा रोल तुम्हाला माहिती आहे की इन्सुलिन काय करतं, तर इन्सुलिन जे आहे दॅट इज द मेन रोल ऑफ द इन्सुलिन इज टू कंट्रोल द शुगर लेवल इन द ब्लड. मग जर इन्सुलिनचं प्रमाण जर कमी झालं तर शुगर इट विल बी इन्क्रीज, त्यामुळे पर्सन विल लीड टू डायबिटिक कंडिशन्स. हे सगळं आपल्याला माहिती आहे, हे पुन्हा एकदा लक्षात घेणं गरजेचं आहे ही लिंक. आणि आता आपण बघणार आहोत तर आज इंडियामध्ये जर बघितलं तर हाऊ मेनी पीपल दे आर हॅव्हिंग द शुगर, हे डायबिटिक पेशंट किती पर्सेंटेज मध्ये आहेत वाढलेले आणि त्यानुसार या इन्सुलिन मार्केटची किती मोठी डिमांड आज आहे हे आपण बघतो आहोत. मग आता हे इन्सुलिन पहिले डिराईव्ह केल्या जायचं ॲनिमल गट पासून, पण मग ॲनिमल पासून एवढं इन्सुलिन मिळवणं हे कितपत पॉसिबल आहे आणि त्यासाठी त्या ॲनिमलला किल करणं किंवा त्याच्यावर प्रयोग करणं हे पण तितक्या प्रमाणात योग्य नाहीये. मग आता हे इन्सुलिन जे बनवलं जातं दॅट इज द rDNA टेक्नॉलॉजी. मग आता कशा पद्धतीने बनवलं जातं, तर ही एक ह्युमन सेल आहे. सेलमध्ये जो जेनेटिक मटेरियल आहे इनसाइड द न्यूक्लियस डीएनए, त्या डीएनए वर जो सिक्वेन्स आहे पर्टिक्युलर ज्याला आपण म्हणतो जीन, की तो जीन जो आहे जो इन्सुलिन साठी रिस्पॉन्सिबल आहे. आता बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे, याच्यातला डीएनए काढलेला आहे बाहेर. दिस इज रिमूव्ह ह्युमन डीएनए रिमूव्ह फ्रॉम द सेल. पहिल्यांदा आपण काय केलं, त्याला रिमूव्ह केलं. देन डीएनए इट इज कट विथ रेस्ट्रिक्शन एन्झाईम. काल सांगितलं मी तुम्हाला की रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस हे जे एन्झाईम आहे याला म्हटलं गेलेलं आहे बायोलॉजिकल सीझर, जे कटिंगचं काम करतं. त्यामुळे डीएनए ला छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्स मध्ये कट केलं गेलेलं आहे. ह्युमनच्या एका सेल मधला हा डीएनए काढला, त्या डीएनए ला कट केलंय फ्रॅगमेंट्स मध्ये. मग जो स्पेसिफिक जीन सिलेक्ट केला जो इन्सुलिन साठी वर्क करतो तो जीन इथे काढलेला आहे बाहेर. त्याचबरोबर हे इथे बॅक्टेरियम स्ट्रक्चर दिसते खाली. या ई कोलाय बॅक्टेरिया जे आहेत
त्या ई कोलाय बॅक्टेरियम मधला सुद्धा हा जो एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए म्हटला जातो, दॅट इज डबल स्ट्रँडेड सर्क्युलर डीएनए. हा जो डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए जो काही आहे त्याला सुद्धा या एन्झाईम रिस्ट्रिक्शन एन्झाईमनी कट दिला आणि कट केला, त्यानंतर हे स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय. मग आता या कंडिशन्स मध्ये काय केलं गेलेलं आहे की हा जो हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणतो प्लाझमिड. तर हा जो प्लाझमिड आहे ॲज अ वेक्टर म्हणून आपण यूज करणार आहे आणि इथे ह्युमन डीएनए मधला कट केलेला हा जो ब्लॅक कलरचा दिसतोय इन्सुलिन जीन, तो इथे काय केलेला आहे बाइंड केला गेलेला आहे. तर सेकंड एन्झाईम आपण पाहिलं बाइंडिंगसाठी जे आवश्यक आहे दॅट इज कॉल्ड डीएनए लायगेज. तर डीएनए लायगेज या एन्झाईमद्वारे हा जो जीन आहे इन्सुलिनचा तो इथे बाइंड केलेला दिसतोय आणि हे स्ट्रक्चर पहा दॅट इज मॉडिफाईड स्ट्रक्चर दिसतंय डीएनएचं. या प्लाझमिडच्या अंडर हा ह्युमनचा इन्सुलिन जीन इन्सर्ट केलेला आहे. तर हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे याला आपण म्हणतो रिकॉम्बिनंट डीएनए किंवा कायमेरिक डीएनए म्हणून त्याला कन्सिडर केलेलं आहे. रिकॉम्बिनंट डीएनए तयार झाल्यानंतर याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे पहा, इंट्रोड्यूस टू द वेक्टर कॅरिंग जीन दॅट इज द ई कोलाय. ही जी ई कोली बॅक्टेरियम जे आहे इश्चरशिया कोलाय आपण त्याला म्हणतो. दिस बॅक्टेरियम च्या आतमध्ये तो पुन्हा काय केलेला आहे इन्सर्ट केलेला आहे. इथे दिसतंय तुम्हाला बॅक्टेरियम मधनं कशा पद्धतीने रिमूव्ह केलेला आहे प्लाझमिड आणि ते ह्युमन बिंग मधनं डीएनए कसा रिमूव्ह केलेला आहे आणि दोघांचं कटिंग करून हा जो नवीन रिकॉम्बिनंट स्ट्रक्चर तयार केलं ते पुन्हा कशामध्ये इंट्रोड्यूस केलं तर ई कोलायमध्ये. आता या ई कोलायचं काय करून घडवण्यात आणलं मल्टिप्लिकेशन आणि मग हे जे स्ट्रक्चर आहे ते मल्टिप्लाय होईल. 1 cell gives to 2, 2 to 4, 4 to 8 like that it will forms the clone. अशा पद्धतीने ही पुन्हा 2 सेलला रिप्रोड्यूस करेल, ही 2 सेलला रिप्रोड्यूस करेल आणि नंबर ऑफ क्लोन इट इज फॉर्म. या पद्धतीने हे जे इन्सुलिन जीनचं प्रोडक्शन आपण वाढवलेलं आहे. तर इन्सुलिन जीनचा क्लोन तयार झाल्यानंतर त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशनद्वारे हे प्रोटीन तयार केलं जातं, इन्सुलिन तयार केला जातो. दिस हार्मोन ॲट इंडस्ट्रियल लेव्हल ही मोठ्या प्रमाणावर ही प्रोसेसिंग होऊ शकते बाय दिस rDNA technology. So this is a very important technology. Now we are going to see the step by step एक्झॅक्टली सगळ्या कोणत्या स्टेप्स इन्व्हॉल्व होतात या डायग्रामच्या द्वारे किती सिंपल पद्धतीने आपण एक्सप्लेन करू शकतो आणि समजू शकतो. महत्वाचं म्हणजे वी कॅन अंडरस्टँड व्हेरी इझिली द कन्सेप्ट ऑफ rDNA टेक्नॉलॉजी. ही जी डायग्राम अतिशय सिंपल डायग्राम आहे. जास्त कुठल्याही प्रकारे म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात अजून काही कॉम्प्लेक्स स्टेप न घेता आपण महत्वाच्या स्टेप्सद्वारे rDNA टेक्नॉलॉजी अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेतलेली आहे. आता स्टेप्स कशा लिहायच्या आहेत नेक्स्ट, तर पहिली स्टेप येते आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन. आता स्टेप्सद्वारे तुम्हाला ही प्रोसेस एक्सप्लेन करायची आहे. पहिली स्टेप काय येते आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन, जे आपण पहिले पाहिलं डायग्राम मध्ये की ह्युमन सेल मधून काय केलेलं आहे आयसोलेट केलेलं आहे. जो डीएनए आहे तो पहिले काढला आणि त्याला कटिंग करून जो डिझायर्ड जीन आहे तो आयसोलेट केला. सेल ऑर ऑर्गॅनिझम फ्रॉम विच जीन इज टेकन इज कॉल्ड एज द डोनर. तो झाला डोनर. ह्युमन सेल इज अ डोनर. त्यानंतर त्याचं काय केलं गेलेलं आहे डीएनए काढल्यानंतर फ्रॅगमेंटेशन. डोअर डीएनए इज फ्रॅगमेंटेड युझिंग मॉलिक्युलर सीझर ऑर बायोलॉजिकल सीझर आपण त्याला म्हटलंय, ज्याचं नाव आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम. तर सेकंड स्टेप काय आली फ्रॅगमेंटेशन, की त्याचे छोटे छोटे फ्रॅगमेंट्स करा. मग फ्रॅगमेंट्स केल्यानंतर नेक्स्ट काय आहे त्याचं स्क्रीनिंग करणे प्रॉपरली. म्हणजे आता डीएनए इज अलॉंग जो काही सेक्शन आपण कट केलेला आहे त्यातला एक्झॅक्ट जो जीन आपल्याला टार्गेट जीन पाहिजे आहे तो टार्गेट जीन करणं फाइंड आउट करणं म्हणजे स्क्रीनिंग करणे. फ्रॅगमेंट्स आर सेपरेटेड. काही छोटे फ्रॅगमेंट्स असतील, काही मोठे फ्रॅगमेंट असतील, त्याला सेपरेट केलं जातं. इलेक्ट्रोफोरेसिस वगैरे वेगवेगळ्या टेक्निक्स आहे आणि त्याच्याद्वारे हे जे फ्रॅगमेंट्स आहे ते सेपरेट केल्या जातात आणि जो आपल्याला आवश्यक जीन आहे डिझायर्ड जीन आहे तो त्याच्यातून स्क्रीन केला जातो. त्यामुळे डोनर डीएनए कंटेनिंग डिझायर्ड जीन इज कॉल्ड ॲज दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पॅसेंजर डीएनए. आणि तो इझिली आपण पास करणार आहोत नेक्स्ट वेक्टर मध्ये, त्यामुळे त्याला आपण पॅसेंजर डीएनए पण म्हणू शकतो. हा डोअर डीएनए कंटेनिंग डिझायर्ड जीन. देन नेक्स्ट जी आहे दॅट इज द सिलेक्शन ऑफ वेक्टर. आता वेक्टर सिलेक्ट करायचा आहे
तर यामध्ये वेक्टर डीएनए युजली मे बी प्लाझ्मिड यूज केलं जातं किंवा कॉस्मिड किंवा ऑर फेज डीएनए. आता इथे पर्टिक्युलर इन्सुलिन म्हणून नाही म्हणत, आपण कुठल्याही प्रकारे कोणताही प्रॉडक्ट बनवायचा आहे, वेगवेगळ्या पद्धतीने जो काही आपल्याला करायचा आहे, तर त्याचा पर्टिक्युलर जीन इन्सुलिन हे एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. सो मेनी प्रॉडक्ट्स वी कॅन प्रिपेअर फ्रॉम द आरडीएनए टेक्नॉलॉजी. आरडीएनए टेक्नॉलॉजी पासून आपण थायरॉइड हार्मोन बनवू शकतो, इतर वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन बनवू शकतात. मग त्याचा जो डीएनए आहे तो किती बेस पेअरचा आहे, किती सिक्वेन्सचा आहे, त्यानुसार हा व्हेक्टर सिलेक्ट केला जातो. सपोज डीएनए सेगमेंट जर खूप जास्त मोठा असेल तर कॉस्मिडचा वापर केला जातो, फेज डीएनएचा वापर केला जातो. व्हायरसच्या अंडर बॅक्टेरियोफेज आपण काल पाहिलं होतं की बॅक्टेरियोफेज म्हणजे फेज जो आहे, फेज व्हायरस, फेज डीएनए म्हणजे व्हायरस डीएनए. तर व्हायरस हा नॉन लिव्हिंग कंपोनंट पण आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे व्हायरसला या आरडीएनए टेक्नॉलॉजीमध्ये या पद्धतीने यूज केला जातो. व्हायरस जेव्हा इन्फेक्ट केला जातो अंडर इनसाइड द सेलच्या आतमध्ये टाकून त्याचं मल्टिप्लिकेशन घडवून आणलं जाऊ शकतं व्हायरसचं. तर व्हायरस हा एक पार्टिकल आहे, पण त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे. त्यामुळे त्याच्या डीएनएचा वापर करून ज्या पद्धतीने आता आपण डायग्राम मध्ये प्रोसेस पाहिली तशीच प्रोसेस याच्यामध्ये पण होणार. त्याच्यामध्ये व्हायरसचा डीएनए घेऊन त्या डीएनएला रिकॉम्बिनंट बनवून तो डीएनए बॅक्टेरियाच्या अंडर सोडला जातो. तर त्याला आपण म्हणतो फेज डीएनए. मग जशी आवश्यकता आहे अकॉर्डिंग टू द दॅट इज द प्रॉडक्ट, अकॉर्डिंग टू व्हॉट टाइप ऑफ द प्रॉडक्ट वी वॉन्ट, कोणता प्रॉडक्ट आपल्याला घ्यायचा आहे, त्याचा बेस पेअर सिक्वेन्स काय आहे, तो सेगमेंट शॉर्ट आहे, लॉंग आहे, त्यानुसार हे वेक्टर सिलेक्ट केल्या जातील. वेदर इट मे बी प्लाझ्मिड, वेदर इट मे बी कॉस्मिड. हे कॉस्मिड याचंच मॉडिफाईड स्ट्रक्चर आहे. त्यानंतर पेज डीएनए, हा पेज म्हटलं तर व्हायरस. इट इज सिलेक्टेड फॉर इन्सर्टिंग द फ्रॅगमेंट विथ डिझायर्ड जीन. तर ही झाली नेक्स्ट स्टेप, सिलेक्शन ऑफ वेक्टर. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए. आता जो सेगमेंट जो आहे डोनर डीएनएचा जो घेतलेला आहे, तो जो आपण याच्यामध्ये इंट्रोड्यूस करणार आहोत प्लाझ्मिड किंवा कॉस्मिडला, त्यानंतर जे स्ट्रक्चर फॉर्म होते ते म्हणजे रिकॉम्बिनंट डीएनए. सो व्हेक्टर डीएनए इट इज क्लीव ॲट स्पेसिफिक पॉइंट युझिंग रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम. जसा याच्यामध्ये आपण पाहिलंय की हा जो डीएनए आहे इकोले बॅक्टेरियाचा, जसं मी म्हणते की याच्यामध्ये जसा ह्युमन डीएनए जो बाहेर काढलेला आहे, तसंच हा जो इकोलायचे पण हा जो प्लाझ्मिड आहे हा बाहेर काढल्यानंतर इथे जो कट दिला जातो याला म्हणतात स्टिकी एंड. तर हे जे इथे स्टिकी एंड फॉर्म करतात, इथे पण हा कट दिलेला आहे, हे जे आहे ते स्टिकी एंड्स आहे. इथे हा जो आपण लायगेट करणार आहोत ह्युमन जीन, तर हा झाला वेक्टर. वेक्टरच्या याला पण कट केला जातं बाय द रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. तर आपण पाहिलं आयसोलेशन ऑफ डिझायर जीन, फ्रॅगमेंटेशन केलं, स्क्रीनिंग केलं, त्यानंतर सिलेक्शन ऑफ वेक्टर सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा त्या वेक्टर मधला जो वेक्टर डीएनए हा क्लीव केला म्हणजे ब्रेक केला ऍट स्पेसिफिक पॉइंट युझिंग दिस एन्झाईम ऑर बायोलॉजिकल सीझर. कट एंड ऑफ वेक्टर्स डीएनए मी म्हटलं आता दाखवल्याप्रमाणे तो कसा आहे, स्टिकी आहे म्हणजे कोहेसिव्ह आहे. तर त्या ठिकाणी आपण इन्सुलिन जीन तिथे फिट करणार आहोत. सो डिझायर्ड जीन इज नाऊ लायगेटेड. इथे हे स्टिकी एंड असल्यामुळे हा जो डिझायर्ड जीन आपण ह्युमन डोनर करून घेतलेला आहे, दिस जीन इज नाऊ लायगेटेड विथ वेक्टर डीएनए युझिंग लायगेज एन्झाईम. सेम प्रोसेस आहे, आपण फक्त सेंटेन्स मध्ये एक्सप्लेन करतो आहोत. तर आपण इथे काय केलेलं आहे, जो डिझायर्ड जीन घेतलाय इन्सुलिन, तो जो प्लाझ्मिड आहे त्याचा जो एंड कट केलेला आहे दोन्ही, त्याला आपण म्हणा स्टिकी एंड किंवा कोहेसिव्ह. तर तो पण या बायोलॉजिकल सीझरद्वारे कट केलेला आहे. त्या स्टिकी आणि कोहेसिव्ह एंडला आपण काय लायगेट केलेलं आहे, तर इन्सुलिन जीन. इन्सुलिनचं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे इथे, त्यामुळे इन्सुलिन जीन रिफर करते आहे मी. इन्सुलिन जीन आपण तिथे काय केलेलं आहे, लायगेट बाय द एन्झाईम डीएनए लायगेज. ओके. आता हा जो वेक्टर डीएनए तयार झाला कंटेनिंग अ न्यू इंट्रोड्यूस जीन म्हणजे इन्सुलिन जीन इज कॉल्ड आरडीएनए, रिकॉम्बिनंट डीएनए और chimeric DNA और chimeric vector और द chimeric plasmid. कारण प्लाझ्मिड आपण इथे वेक्टर म्हणून यूज केलेला आहे, त्यामुळे त्याला सिम्पली कायमेरिक वेक्टर म्हटलं तरी चालेल, कायमेरिक प्लाझ्मिड म्हणा, रिकॉम्बिनंट डीएनए म्हणा किंवा कायमेरिक डीएनए असं काहीही आपण म्हणू शकतो. तर नेक्स्ट स्टेप आपण पाहिली, वेक्टर सिलेक्ट केला, त्यानंतर वेक्टर मध्ये तो जो डोनरचा जीन आहे तो इंट्रोड्यूस केला आणि कायमेरिक डीएनए किंवा रिकॉम्बिनंट डीएनए इथे
तयार झालाय. देन नेक्स्ट जे आहे जीन ट्रान्सफर टू द होस्ट. आता हा जो कायमेरिक डीएनए तयार झालाय, आता हा जो कायमेरिक डीएनए आहे ज्याच्यामध्ये इन्सुलिन जीन फिट केलंय, त्या इन्सुलिन जीनचं आपल्याला काय करायचं आहे, तर त्याचं क्लोनिंग घडवून आणायचं आहे. त्यामुळे तो कशामध्ये ट्रान्सफर केला, होस्ट. होस्ट काय आहे इथे, इथे होस्ट म्हणून बरेच वापरल्या जाते. स्पेशली आपण यूज करतोय ई कोलाय. दिस ई कोलाय बॅक्टेरिया इट इज यूज एज द होस्ट सेल. बॅसिलस सबटिलिस किंवा सॅकॅरोमायसिस सेरिवेसी हे पण एक होस्ट म्हणून यूज केल्या जाऊ शकतात. तर हे पण एक होस्ट म्हणून यूज केल्या जातात. पण आपण काय म्हटलंय, ई कोलाय बॅक्टेरिया इट इज यूज फॉर क्लोनिंग. इट इज गिव्ह द फास्ट मल्टिप्लिकेशन अँड वी कॅन गेट द प्रॉडक्ट. आता हा जो कायमेरिक प्लाझमिड जो तयार झाला, कायमेरिक मीन्स सिम्पली यू कॅन से आरडीएनए जो तयार झालेला आहे, रिकॉम्बिनंट डीएनए जो प्लाझमिड आहे, दॅट इज इंट्रोड्यूस इन टू द ई कोलाय बॅक्टेरियम सेल. आता तो याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला, त्यानंतर काय झालं, सच बॅक्टेरियल सेल विथ कायमेरिक ऑर आरडीएनए इज कॉल्ड एज द ट्रान्सफॉर्म होस्ट. आपण त्या होस्टमध्ये ट्रान्सफर केलं, तो ट्रान्सफॉर्म होस्टमध्ये ट्रान्सफर केलाय आणि त्यानंतर इनकॉर्पोरेशन ऑफ द आरडीएनए इनटू बॅक्टेरियल सेल इज जनरली डन बाय इलेक्ट्रोपोरेशन. आणि पुढे जे आहे ही झाली ट्रान्सफर प्रोसेस. सिम्पली जो काही आरडीएनए तयार केला, तो आरडीएनए आपण ई कोलाय बॅक्टेरियाच्या अंडर इंट्रोड्यूस केला. त्यामुळे दिस इज द नेक्स्ट स्टेप, आपण म्हणून जीन ट्रान्सफर. त्यानंतर ही झाली क्लोनिंग. आता क्लोनिंग मध्ये जो ट्रान्सफॉर्म बॅक्टेरियल सेल आहे, इट इज नाउ अलाउड टू ग्रो इन द प्रॉपर न्यूट्रिएंट मीडियम वेअर इट मल्टिप्लाइज रॅपिडली. त्याला प्रॉपर न्यूट्रिएंट मीडियम देऊन त्या बॅक्टेरियाचा क्लोनिंग घडवून आणलं जातं. तर त्याद्वारे मल्टिप्लिकेशन होऊन रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ लार्ज नंबर ऑफ ट्रान्सफॉर्म बॅक्टेरियल सेल. त्यामुळे क्लोन इथे तयार झाला की ई कोलाय बॅक्टेरिया आपण पाहिलं की 1 सेल गिव्स टू 2, 2 to 4, 4 to 8 या पद्धतीने क्लोनिंग वाढत गेलं. अँड दिस सेल्स हॅव द कॉपी ऑफ रिकॉम्बिनंट ऑर कायमेरिक डीएनए. नाव आता म्हणजे नंबर ऑफ कॉपीज वाढल्या, जसे इकोले वाढल्या, तर त्याच्यामधला जो रिकॉम्बिनंट डीएनए आहे त्याचं मल्टिप्लिकेशन होऊन आपल्याला कशाच्या कॉपीज वाढल्या, आरडीएनएच्या. जनरली आफ्टर इंट्रोडक्शन ऑफ आरडीएनए or this chimeric plasmid in host cell, amplification is done and it is the process in which of rDNA in a bacterial cell is increased. Recombinant DNA मोठ्या प्रमाणावर it gets available. So this is a very simple technique that we have seen in case of the diagram. आणि याच्यामध्ये या फक्त आपण काय पाहिलेले आहे, तर स्टेप्स पाहिलेले आहे. फर्स्ट स्टेप आहे, एकदा रिपीट करते, ही अतिशय सोपी डायग्राम आहे. या डायग्राम मध्ये पूर्ण क्लिअर तुम्हाला दिसते पिक्चर, कशाला क्लोनिंग म्हणतो ही आपण एव्हरीथिंग वी कॅन एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ डायग्राम. या डायग्रामच्या माध्यमातून की पहिले काय केलं जातं की आयसोलेशन केलं जाते, त्यानंतर कटिंग केलेलं आहे, फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे, त्यानंतर या पद्धतीने याचा जो आहे इकोलाय बॅक्टेरियाचा प्लाझमिड बाहेर काढलाय, त्याला पण कट दिलेला आहे, त्यानंतर लायगेशन केलेलं आहे, त्यानंतर इंट्रोडक्शन केलेलं आहे म्हणजे जीन ट्रान्सफर केलेलं आहे इकोलायच्या अंडर, आणि ट्रान्सफर केल्यानंतर त्याचं काय करून आणलेलं आहे, क्लोनिंग. तर या स्टेप तुम्ही डायग्राम वरून पण लिहू शकता. अतिशय सोप्या स्टेप्स आहेत. स्टेपला परत रिपीट करते. याच्यामध्ये पहिली स्टेप आहे आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन आयसोलेट केला, फ्रॅगमेंटेशन केलं डीएनएचं आणि डिझायर्ड जीन मिळवला, त्यानंतर स्क्रीनिंग केला, फ्रॅगमेंट्स छोटे मोठे लक्षात घेऊन वेक्टरचं सिलेक्शन करायचं आहे. त्यामुळे नेक्स्ट सिलेक्शन ऑफ वेक्टर झालंय, विदर इट मे बी प्लाझमिड, कॉस्मिड की फ्रेश डीएनए, काय सिलेक्ट करायचं आहे ते त्या फ्रॅगमेंट्सवर डिपेंड करणार. त्याच्यानंतर तो फ्रॅगमेंट्स लायगेट केला, जोडला गेला, त्यामुळे फॉर्मेशन ऑफ आरडीएनए तयार झाला. फॉर्मेशन ऑफ आरडीएनए नंतर तो जो पूर्ण रिकॉम्बिनंट डीएनए तो ट्रान्सफर केला होस्टच्या अंडर ट्रान्सफर केल्यानंतर लास्ट स्टेप आहे क्लोनिंग, आणि क्लोनिंगद्वारे हे अँप्लिफिकेशन होऊन लार्ज अमाऊंट ज्या कॉपीज आपल्याला मिळणार आहेत त्या कॉपीज आपल्याला मिळालेल्या आहे. अँड दॅट द प्रॉडक्ट्स we are getting from these recombinant DNA. So what type of the products, we have taken the example of insulin to understand it very easily, की तुम्हाला कमी वेळामध्ये लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीने समजावं म्हणून आपण हे जे एक्झाम्पल इन्सुलिनचं घेतलेलं आहे, त्यामुळे ती डायग्राम आणि त्या स्टेप्स तुमच्या अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात आलेले आहे. आय होप सो. आता पुढे जे आहे केवळ इन्सुलिनच नाही तर किती प्रॉडक्ट आज म्हणजे किती प्रॉडक्टची डिमांड आहे
आणि या सगळ्या वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या द्वारे आज मेडिकल सायन्समध्ये किती मोठी ग्रोथ झालेली आहे. अँड मेडिकल सायन्स इज ऑल्सो बीइंग हेल्पफुल फॉर द लाईफ ऑफ द पीपल टू बी हेल्दी अँड लॉंग. त्यामुळे आज आपण पाहतोय की किती प्रकारचे प्रोटीन्स आहेत. हे जे आरडीएनए टेक्नॉलॉजी, काही एक्झाम्पल्स आपण पाहतोय. याही पलीकडे अजून बऱ्याच गोष्टी आरडीएनए टेक्नॉलॉजीद्वारे मिळवू शकतो. दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ आरडीए. दिट इज द थिरॉप्टिक प्रॉडक्ट्स मेड बाय आरडीएनए टेक्निक. सो नेक्स्ट पॉइंट आपण पाहतोय थिरॉप्टिक प्रॉडक्ट्स मेड बाय आरडीएनए टेक्निक. तर याच्यामध्ये पहिला बघा, ब्लड प्रोटीन सच एज इरिथ्रोपोएटिन. आता बरेच वेळा काही काही वेळेला काय होतं की ॲनिमिक पेशंट्स आहेत, त्याच्यामध्ये आरबीसीचं इरिथ्रोपोएटिन, इरिथ्रोसाइट्स तुम्हाला माहिती आहे, रेड ब्लड सेल. इरिथ्रोपोएटिन हा हार्मोन आहे की रेड ब्लड सेलचं स्टिम्युलेशन घडवून आणतं फॉर्मेशनसाठी. तर बऱ्याच याच्यामध्ये जे खूप ॲनिमिक पेशंट आहे की ॲनिमिया इज ऑल्सो मे बी फॅटन, जर जास्त प्रमाणात असेल, हिमोग्लोबिनचं पण पर्सेंटेज खूप आहे, तर ॲनिमिक पेशंट्स इट इज व्हेरी सिव्हिअर कंडिशन. अशा याच्यामध्ये इरिथ्रोपोएटिन हा जो हार्मोन आहे तो आउटसाइड, आतमध्ये जर किडनी जर कमी प्रमाणात सिक्रेट करत असेल तर त्याचं मार्केट आज अवेलेबल आहे. बाहेरून हे टॅबलेट इंजेक्शन फॉर्म मध्ये हे सगळे प्रॉडक्ट्स अवेलेबल असतात. त्यामुळे ब्लड प्रोटीन मध्ये इरिथ्रोपोएटिन सुद्धा, त्यानंतर क्लॉटिंग फॅक्टर मध्ये 7, 8, 9 हे सगळे अवेलेबल करून दिले गेलेले आरडीएनए टेक्नॉलॉजीद्वारे. हिमोफिलिया तुम्हाला माहिती आहे, हिमोफिलिया जो भयंकर डिसीज आहे जेनेटिक, ज्याच्यामध्ये ब्लड क्लॉटिंगच होत नाहीये. तर हे जे क्लॉटिंग फॅक्टर्स आहे 7, 8, 9, तर या पद्धतीने हे सगळे अवेलेबल होतात इंजेक्शन्सद्वारे. टिश्यू प्लाझ्मिनोजेन ऍक्टिव्हेटर म्हणून म्हणतो आपण, जी ब्लड क्लॉटिंगची मेकॅनिझम घडवून आणण्यासाठी हे प्लाझ्मिनोजेन ऍक्टिव्हेटर आवश्यक आहे. ते प्लाझ्मिनोजेन ऍक्टिव्हेटर सुद्धा आरडीएनए टेक्नॉलॉजीने आज अवेलेबल आहे. युरोकायनेज हा एक प्रॉडक्ट आहे. हा युरोकायनेज नावा दिले बघा, युरिन पासून हे जे एन्झाईम आहे, कायनेज म्हटल्यावर तुम्हाला लक्षात येते की दिस इज द एन्झाईम. मग आता हे जे एन्झाईम आहे, हे एन्झाईम कुठून डिराईव्ह केल्या जातं, तर युरिन पासून मिळते किंवा किडनी सेल कल्चर पासून आपल्याला मिळू शकते. याचा भरपूर रोल आहे बॉडीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने. एम्ब्रिओजेनेसिस मध्ये हे उपयोगाचे एन्झाईम आहे. त्याच्यानंतर ओव्ह्युलेशन आहे किंवा इतर बऱ्याच गोष्टी आहे. त्यामध्ये वुंड हिलिंग आहे. तर एक टीपीए म्हणजे प्लाझ्मिनोजेन ऍक्टिव्हेटर म्हणून पण या एन्झाईमचा भरपूर रोल आहे. युरोकायनेचे पूर्ण ओव्हरऑल बॉडीमध्ये खूप रोल कीप करते. तर हे एन्झाईम सुद्धा या आरडीएनए टेक्नॉलॉजीद्वारे असंच प्रिपेअर केलं जातं. जीन आयसोलेट करून, जी प्रोसेस आता आपण पाहिली त्यानुसार ही युरोकायनेस सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर सेकंडली ह्युमन हार्मोन्स सच एज द इपिडर्मल ग्रोथ फॅक्टर्स, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन एफएसएच, इन्सुलिन, याचे रोल तुम्ही पाहिलेले आहे. हे सगळे हार्मोन्स आज आपल्याला अवेलेबल आहे. तर तुम्हाला माहिती आहे आज पोल्युशन म्हणा किंवा इतर काही वेगळ्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर स्टरिलिटी हा एक फॅक्टर आहे की म्हणजे जे बरेचसे आहे पीपल्स दे आर नॉट एबल टू रिप्रोड्यूस प्रॉपर. रिप्रोडक्शन ही जी प्रोसेस आहे ती डिस्टर्ब झालेली आहे. ॲनिमल्स मध्ये सुद्धा इव्हन आपण पाहतो की टेस्ट ट्यूब बेबी हे ॲनिमल्स मध्ये सुद्धा या प्रोसेसिंग चालतात आणि ह्युमन बीइंग्स मध्ये सुद्धा. कारण की स्टरिलिटी हा फॅक्टर्स पुढे येऊन राहिलेला आहे मोठ्या प्रमाणावर आणि त्यामुळे हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स वगैरे याचे हे जे आहे याचं मार्केट आपण आरडीएनए टेक्नॉलॉजीद्वारे मिळवू शकतो. त्यामुळे दोज हू आर हॅव्हिंग एनी प्रॉब्लेम्स इन द रिप्रोडक्टिव्ह कॅपॅबिलिटी त्यांना हे हार्मोन्स देऊन स्टिम्युलेट केल्या जाऊ शकतं. जिथे फॉलिकल फॉर्मेशन ग्रोथ होत नाहीये त्यांना फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन देऊन मदत केलं जातं. तर हा एक महत्वाचे हे असे भरपूर हार्मोन्स आहे. इन्सुलिन आता आपण पाहिलं की आज डायबेटिक पेशंट इंडियामध्ये किती आहे, त्यानुसार इन्सुलिनची डिमांड आहे. तसंच स्टरिलिटी हा एक मोठा फॅक्टर पुढे येत आहे. रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी ही जी कमी कमी होत आहे त्यामध्ये सुद्धा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अशा प्रकारचे हार्मोन तयार करणं फार गरजेचं पडलेलं आहे. त्याचबरोबर आज खूप थायरॉइड पेशंट्स आपण पाहतोय, तर थायरॉइड पेशंट्स मध्ये सुद्धा थायरॉक्झिन वगैरे जे टॅबलेट्स बनवले जातात, थायरॉइड ग्लँडचं स्टिम्युलेशन घडवून आणण्यासाठी बाहेरून जसा इन्सुलिनचा डोस दिला जातो पॅनक्रियाला, त्याच पद्धतीने शुगर मेंटेन करण्यासाठी, त्याच पद्धतीने थायरॉइड मेंटेन करण्यासाठी थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे ते सुद्धा या पद्धतीने प्रिपेअर्ड केल्या जाऊ शकतात. इम्युन मॉड्युलेटर्स मध्ये इम्युनिटी ज्यांची हे आहे कमी आहे, ती इम्युनिटी बिल्डअप करण्यासाठी इम्युन मॉड्युलेटर्स म्हणून हे जे इंटरफिरॉन्स म्हटलं जातं, कॉलनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर,
लायसोझाईम्स आहे किंवा ट्युमर निक्रोसिस फॅक्टर जे आहे. तर हे जे इम्युन मॉड्युलेटर म्हणून जे आहे हे सबस्टन्सेस आहे. आता इतकं पूर्ण डिस्क्राईब करणं हे नाहीये, पॉसिबल नाहीये. हे समजू शकता तुम्ही, हे पुढे पण येणार आहे. इम्युन मॉड्युलेटर म्हणजे जे इम्युनिटीशी पण रिलेटेड आहे, जे काही सबस्टन्सेस आहेत, इंटरफिरॉन वगैरे, ह्यूमन नेक्रोसिस फॅक्टर, हे कॅन्सर कार्सिनोजेनिक कंडिशन्स क्रिएट करणारे हे जे आहे. तर या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हे जे मेडिसिन म्हणू आपण किंवा हे जे काही प्रोटीन्स आहे, हे प्रॉडक्ट्स RDNA द्वारे तयार करून आपल्या या पद्धतीने इम्युनिटी बिल्डअप केलं जाऊ शकतं. सगळ्या फील्डमध्ये सॉरी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे ज्या प्रोसेसिंग आपल्या बॉडीमध्ये होतात. एनिवे जे सबस्टन्सेस आवश्यक आहे बॉडीला टू मेंटेन द कंप्लीट रेग्युलर फंक्शनिंग ऑफ द बॉडी, त्यासाठी जे आवश्यक फॅक्टर्स आहे ते आपण RDNA टेक्नॉलॉजीद्वारे मिळवू शकतो. तर हे तुम्हाला सांगितलं इम्युनिटीशी रिलेटेड हे काही सबस्टन्सेस आहेत ते पण RDNA द्वारे आपण बनवू शकतो. त्याचबरोबर व्हॅक्सिन हा एक महत्त्वाचा रोल आहे. व्हॅक्सिनमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हॅक्सिन्स आहे, हेपॅटायटिस बी व्हॅक्सिन आहे, मिझल्स, रॅबिस, दॅट इज द सायटोमेगॅलो व्हायरस, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हॅक्सिन्स आहे ते व्हॅक्सिन्स आज मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहताय लहान मुलांच्या बाबतीत केवढा मोठा व्हॅक्सिन प्लॅन आपण बघतो. तर हे सगळे व्हॅक्सिन्स प्रिपेअर्ड करणं सुद्धा हे पॉसिबल झालेलं आहे RDNA टेक्नॉलॉजीद्वारे. थोडक्यात सांगायचं की RDNA टेक्नॉलॉजी इज अ मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. आणि या RDNA टेक्नॉलॉजीमुळे जे लाईफ आहे, ह्युमन बिंगचं जे लाईफ आहे ते लाईफ इट इज नॉट ओनली इट इज एक्सटेंड बट इट इज हेल्दी बिकॉज ऑफ दिस RDNA टेक्नॉलॉजी. It becomes possible to make it healthy, not only extend but to make it healthy. त्यामुळे ज्यांना बरेच काही प्रॉब्लेम्स आहेत ते थायरॉइड टॅबलेटवर, BP टॅबलेटवर, त्याने इन्सुलिनवर किती चांगल्या पद्धतीने हेल्दी लाईफ जगू शकतो हे आपण बघतो. तर हे हे आपण आजूबाजूला बघत असतो. पण हे कशामुळे होत आहे? तर दिस इज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. सो दिस टेक्नॉलॉजी इज व्हेरी ग्रेट इन्व्हेन्शन इन द जेनेटिक इंजिनिअरिंग अँड इनसाइड द बायोटेक्नॉलॉजी. त्यामुळे अतिशय छान आणि इंटरेस्टिंग अँड व्हेरी हेल्पफुल टेक्निक इट इज द RDNA टेक्नॉलॉजी आज आपण पाहिलेली आहे. RDNA टेक्नॉलॉजीचे प्रॉडक्ट्स आपण पाहिलेले आहे. त्यामुळे हे सगळे लाईफ सेव्हिंग ड्रग आहे. नॉट ओनली द लाईफ सेव्हिंग ड्रग, मी म्हणेन की दॅट मेक्स द पीपल टू बी हेल्दी. त्यामुळे हे हेल्दी ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतं. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स अबाउट द RDNA टेक्नॉलॉजी. तर आज इथे आपण थांबू. नेक्स्ट वी विल स्टार्ट विथ द that is the again some interesting techniques in this biotechnology.